आपल्या वर्कशॉपची ही परंपरा राहिलेली आहे. 1 ऑगस्ट प्रत्येक वर्षी आपण गरजू, अनाथ, ज्यांना कुठली ग्रँट नसते अशा संस्थांना येथे आमंत्रित करत असतो आणि त्यांना मदत देत असतो. आपण हा लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीचा संयुक्त असा कार्यक्रम दरवर्षी साजरा करत असतो आणि ही परंपरा कायम चालू आहे. जे जे आपल्याकडे आहे ते समाजाला देण्याची ही वृत्ती आणि प्रामाणिकपणे आपण सर्वजण हा प्रयत्न करत असतो. आपल्यातील बरेचसे दानशूर वृत्तीचे दानशूर कामगार बंधू असतात. इथे आपल्या या दानशूर वृत्तीने याचं परिवर्तन समाजाला घडवण्याचं काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून केलं जातं आणि एक समाजामध्ये आदर्श निर्माण करण्याचं काम आपल्या या वर्कशॉपच्या वतीने होत असतो. खरं तर थोर महापुरुषांच्या जयंत्या पाश्चात्य संस्कृतीचा पुरस्कार करून डीजेच्या कर्णकर्कश आवाजामध्ये विविध गाण्यांच्या ठेक्यावर ताल धरत मध्यधुंद अवस्थेमध्ये बेतालपणे नाचण्याने साजरी करणे म्हणजे त्या महान पुरुषांचा अपमान आहे असं मला वाटतं. तरी जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करायची असेल तर त्यांच्या कर्तृत्वाने विचाराने प्रेरित होऊन गोर गरीब गरजू यांची सेवा आणि समानतेची वागणूक देऊन समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचं काम जर आपण केलं तर ही खऱ्या अर्थाने जयंती साजरी झाली असं म्हणता येईल. समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान, साहित्य आणि लोककलेतून केला समाजाचा पुनर्निर्माण. थोर लोकशाहीर साहित्यरत्न तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच अण्णाभाऊ साठे मराठी समाजसुधारक, लोककवी, लेखक, ज्यांच्या लेखन आणि सामाजिक राजकीय दृष्ट्या कृतिशीलतेवर आधारित असलेलं साठे हे आंबेडकर मतवादी त्याचप्रमाणे मार्क्स कम्युनिस्ट विचारसरणीचे प्रभावी नेते होते. अण्णांचे साहित्य सामाजिक परिवर्तनाला नवी दिशा देणारे आणि तसंच महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाचं असं योगदान देणारं होतं. मी एकटा नाही, युगायुगाची साथ आहे, अरे सावध व्हा प्रस्थापितांनो, ही तर तुफानाची सुरुवात आहे. प्रस्थापितांच्या हिंसक जाचक रूढी परंपरेचा विरोध उघडपणे करणारे अण्णाभाऊ त्यांच्या विचार या समाजामध्ये रुजवण्याचं काम आणि धाडस त्यांनी तत्कालीन काळामध्ये केलं. मुंबईमधील माटुंगा लेबर कॅम्पमध्ये पहिली कामगार चळवळ उभी करण्याचं श्रेष्ठ नेते आणि या चळवळीत मच्छर नावाचं एक गाणं बनवून लाल गावठा या कलापथकाची स्थापना अण्णाभाऊंनी केली. स्वातंत्र्य चळवळीत त्याचप्रमाणे आंदोलन, कामगार चळवळ, गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा विविध चळवळीमध्ये अण्णांनी हिरिरीने सहभाग घेतला आणि आपल्या शाहिरी पोवाड्याच्या माध्यमातून दबावर थाप मारत जनजागृतीचं काम अण्णाभाऊंनी केलं. अण्णांच्या या सरकारविरोधी धोरणांमुळे आणि भूमिकेमुळे तत्कालीन मोरारजी देसाई यांनी त्यांच्या या कलापथकावर बंदी आणली होती. या बंदीच्या विरोधात अण्णांनी जवळपास 20,000 जनसमुदायाचा मोर्चा त्या काळात काढलेला होता आणि 16 ऑगस्ट 1947 रोजी त्यांनी त्या सरकारला ठणकावून सांगितलं की ये आझादी झोटी आहे, देश की जनता भूकी आहे, अशी गर्जना त्यांनी करून या अन्यायाविरुद्ध वाचा फोडली होती. मुंबई आणि महाराष्ट्राचं चळवळीमध्ये त्यांचं बरेवाचं योगदान आहे आणि या चळवळीचं किंवा मुंबई आणि महाराष्ट्राचं नातं त्यांनी गरुडाचे पंख आणि वाघाचे नखे असं जितके गरजेचे आणि मौल्यवान आहेत तसंच मुंबई आणि महाराष्ट्राचं नातं असल्याचं त्यांनी त्यावेळेस गौरव काढले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा त्यांनी रचला आणि त्यानंतर लोकशाहीर ही पदवी त्यांना त्यावेळेस बहाल करण्यात आली होती. अवघी 1.5 दिवसाची शाळा अण्णाभाऊंनी केलेली असताना अण्णाभाऊंचं जे काही साहित्य आहे हे जगभरातील जवळपास 27 विविध देशामध्ये भाषांतरित झालेलं आहे. नैराश्य ही तलवार आहे आणि या तलवारीवर जर धूळ साचली तर ती झटकली तरच ती पुन्हा धारदार होते.
अशा प्रकारच्या जीवनामध्ये हताश आणि निराश झालेल्या व्यक्तींना नवसंजीवनी देण्याची प्रेरणा अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्यामधून निर्माण केली होती. त्याचप्रमाणे आपण आज पुण्यतिथी साजरी करत आहोत. केशव गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते, त्याचप्रमाणे थोर समाजसुधारक, वकील, लेखक, संपादक, शिक्षक, साहित्यिक अशा बहुआयामी ओळख असणारे जहालमतवादी नेतृत्व आपल्या हिंदुस्थानाला लाभलं. स्वराज्याचं प्रमुख आणि प्रबळ प्रोरसकर्ते, स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाची भूमिका मांडणारे आणि ब्रिटिशांच्या त्यांच्या विरोधात आवाज उठवणारे हे लोकमान्य टिळक होते. ब्रिटिशांनी त्यांना फादर ऑफ अनरेस्ट म्हणजे भारतीय असंतोषाचे जनक म्हणून एक प्रकारे पदवीच बहाल केली होती. ज्यांचे नुसते नाव घेतले तरी भल्या भल्या इंग्रज अधिकाऱ्यांना घाम फुटायचा असा दरारा असलेले एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचे एक नवे पर्व निर्माण केले. आर्यभूषण हा बंद असलेला छापखाना त्यांनी विठ्ठल या नावाने सुरू करून केसरी मराठी दैनिक आणि मराठा हे इंग्रजी दैनिक त्या काळी सुरू केलं आणि या दैनिकांमुळे इंग्रजांची झोप उडालेली होती. समाजातील सर्व घटकांना एकत्रित आणण्यासाठी त्यांनी प्रथमतःच सार्वत्रिक गणेशोत्सव साजरा करण्याचं, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचं सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात केली. खरं तर ही माणसं एकत्र येणं आणि त्यांना एकत्रित बांधून ठेवणं या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सहज साध्य होतं आणि ब्रिटिशांच्या या अन्यायकारक जाचक वृत्तीला वचक बसवण्याचं काम त्यांनी केलं. प्रथम कसबा, त्यानंतर जोगेश्वरी, गुरुजी तालीम आणि तुळशीबाग केसरीवाडा अशा 5 मानांच्या गणपतीची त्यांनी त्यावेळेस परंपरा चालू केली आणि आजही ती परंपरा आज सगळ्यात चालू आहे. या अशा दोन्ही महापुरुषांबद्दल सांगण्यासारखं भरपूर काय आहे, पण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आपणही वक्ते आणि माननीय कमांडंट साहेब यांच्या संभाषणाचं ऐकण्यासाठी उत्सुक आहात. त्यामुळे मी माझ्या वाणीला विराम देतो आणि आपली रजा घेतो. या थोर महापुरुषांच्या पुढे नतमस्तक होतो. धन्यवाद.